हे पण एस्टॅब्लिश करण्यामध्ये किंवा डेव्हलप करण्यामध्ये त्यांचा फार मोठा रोल आहे. याच्याशिवाय त्यांनी बऱ्याच ठिकाणी ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट, ज्याला आपण जीएम म्हणतो, जीएम पोर्टल आणि ई टेंडर टेक्निकल सपोर्ट, या गोष्टीसाठी पण त्यांनी ट्रेनर म्हणून काम केलंय. किंवा अजूनही ते करतात. बऱ्याच ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये ते या प्रकारचं ट्रेनिंग देतात. तसंच वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पण ते जिल्हा लेवलचं ट्रेनिंग पण देतात. याच्याशिवाय यशोदामध्ये जे काही ट्रेनिंग होतात त्याच्यामध्ये पण त्यांचा फार महत्वाचा रोल आहे. आणि ही इज इन्वॉल्ड इन दॅट ऑल्सो एव्हरी टाइम. आणि ही गिव्स टेक्निकल सपोर्ट टू ऑल एम्प्लॉईज फॉर गेटिंग द ट्रेन मॅन पॉवर फॉर द स्टेट. त्याच्याशिवाय वेबसाईट पण त्यांनी डिझाईन केली यशोदाची, त्याच्यामुळे पण त्यांचा फार मोठा रोल आहे. क्लासरूम बेस्ड ट्रेनिंग पण त्यांनी घेतलेली आहे. गुगल शीट वरती त्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे. ड्राईव्ह वरती, गुगल ड्राईव्ह वरती त्यांनी ट्रेनिंग घेतली आहे. डिजी लॉकर वरती ट्रेनिंग घेतलेली आहे. तर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग त्यांनी घेतली. सो ही इज इन्वॉल्ड इन व्हेरियस टाइप ऑफ ट्रेनिंग फॉर स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. So I just welcome to sir for this session and request him to start his lecture on this. Sir, Veer sir, welcome from SHSRC. नमस्ते सर. तर तुम्ही स्टार्ट करू शकता. येस सर, येस. आवाज येतोय सर्वांना? येतोय. ओके सर, हे जे पार्टिसिपेंट आहेत ते पूर्णपणे जे मॅक्झिमम पार्टिसिपंट्स आपले मेडिकल ऑफिसर्स आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जे काम करतात सिस्टीम मध्ये, पीएससी लेवलला, आरएच लेवलला, एसटीएच लेवलला किंवा स्टेट लेवलला अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसर आपल्याकडे असतात सर. आणि त्यांना एक ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल थोडीशी तोंडओळख व्हावी, हा एक असा उद्देश आहे वेबिनारचा. की जनरली वर्कलोड एवढा असतो प्रत्येक लेवलला, तर त्या वर्कलोडमध्ये काही काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाबींकडे लक्ष दिलं जात नाही काही वेळेला, किंवा लक्षात येत नाहीत काही काही गोष्टी. तर त्या गोष्टी अपडेट करण्यासाठी म्हणून हे वेबिनार आपण सगळ्या मेडिकल ऑफिसर्ससाठी घेतो. ओके सर. तर सुरुवात करूयात. सर्वांना स्क्रीन शेअर होती? हो सर. ओके. नमस्कार. ओळख तर सरांनी करून दिलेली आहे. तर आजचं जे सेशन आहे ते आपलं पूर्णपणे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस वरती आहे, जेम पोर्टल बद्दल आहे. तर जेम बद्दल सर्वांना थोडीफार आयडिया असेलच, बेसिक इन्फॉर्मेशन सर्वांना असेल. तरी पण आपण थोडीशी पार्श्वभूमी बघून घेऊयात की जेम प्रक्रिया किंवा जेम पोर्टल कशासाठी आणलं, याच्या अगोदरची प्रोसिजर काय होती, किंवा खरेदी प्रक्रिया कशी राबवली जातात, त्या संदर्भात आपण सर्व काही इथं माहिती घेऊयात. तर सुरुवातीला अगोदर सगळ्यांनाच एक छोटासा प्रश्न आहे की जेम पोर्टल येण्या अगोदर म्हणजे 2016 पर्यंत आपण जी काही खरेदी प्रक्रिया राबवत होतो ती खरेदी प्रक्रिया कशी राबवायची? जर समजा आपल्या डिपार्टमेंटला एक 100 पेपर इन खरेदी करायचे असतील किंवा 4-5 लॅपटॉप तुम्हाला परचेस करायचे असतील तर त्यासाठी काय प्रोसिजर असायची? जेम पोर्टल आपण थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे. तर पार्श्वभूमी आपण अगोदर बघतोय, बेसिक इन्फॉर्मेशन की खरेदी प्रक्रिया कशी राबवली जात होती अगोदर. तर ज्यावेळेस आपण छोटी मोठी जी काही खरेदी आहे 3 लाखापर्यंतची, तर ती 3 लाखापर्यंतची खरेदी कशा स्वरूपात खरेदी करायचो आपण? चालेल सर, चालेल. नमस्कार वीर सर. नमस्ते सर. नमस्ते. उपस्थित सर्व वैद्यकीय अधिकारी आणि सर्व अधिकारी. तर आपल्याला कल्पना आहेच की आपण
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वेबिनार गेल्या 4 महिन्यापासून घेतो आहोत. आणि आजचा जो विषय आहे तर तो म्हणजे परचेसिंग आहे, त्याच्यानंतर जेम पोर्टल आहे. आणि याच्यासाठी आपण तज्ञ फॅकल्टी म्हणून जे महाराष्ट्र राज्याचं जे काही शिखर संस्था आहे, प्रशिक्षण संस्था यशदा, त्या यशदा या प्रशिक्षण संस्थेमध्ये मुकुंद वीर सर ते त्या ठिकाणी टीचिंग करण्याचं काम करतात. आणि सर स्वतः प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह टेक्निकल आहेत ते. त्याचबरोबर सरांच्या संदर्भात जर सांगायचं असेल तर सरांचं BSc सॉफ्टवेअर इंजिनियर मध्ये झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सरांचं MCA पण झालेलं आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट, सरांचं अभिनंदन सुद्धा की सर MPSC इंटरव्ह्यूला क्वालिफाईड झालेले आहे. त्यामुळे भविष्यामध्ये एका चांगल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचे प्रमुख, विभागाचे प्रमुख ते होऊ शकतात. तेव्हा आपल्या आरोग्य विभागाच्या वतीने सरांना शुभेच्छा आहे. आणि एवढी चांगली फॅकल्टीज, एक्सपर्ट फॅकल्टीज आपल्याला लाभलेली आहे. तेव्हा मला असं वाटतं की माझ्या सहित आपण सर्वांनी त्यांच्या लेक्चरचा लाभ घ्यावा. आणि सरांना मी विनंती करेन की सर तुमचं जे काही लेक्चर आहे ते कंटिन्यू चालू द्या. आणि पुन्हा त्याही पुढे सगळं आपल्याला सुद्धा मी असं सांगेन की एकदा सर काय सांगतात ते सगळे प्रोसिजर आपण एकदा समजून घेऊ. आणि त्याच्यानंतर जर प्रश्न विचारले जास्त बेटर राहील. तर काय होतं माहिती का, की आपण विचारणाऱ्याचं जे काही आपण जे ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षक जे आहे, आपलं जे काही इंटेन्शन असतं ते वेगळं असतं. कदाचित तो प्रश्न आता विचारण्याच्या ऐवजी लेक्चर संपल्यानंतर विचारला तर बरेच असे प्रश्न असतात ते डिझॉल्व्ह होतात नंतर. म्हणून मला असं वाटतं की एकदा आपण सरांना लक्षपूर्वक ऐकू, समजून घेऊ सरांचं म्हणणं. आणि मग सरांना विनंती करू की सर तुम्ही 15 मिनिटं लेक्चर लवकर संपवा आणि आम्हाला 15 मिनिटाचा वेळ इंटरॅक्शन साठी द्या. आणि मग आपण प्रश्न उत्तरच देऊ असं मला वाटतं. चालेल सर. हा, तर आपलं ते जे काही लेक्चर आहे ते कंटिन्यू करावं. तोपर्यंत आपण सर्वांनी थांबावं. आणि तुम्हाला जर पाहिजे चॅट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न टाकावेत. आणि सगळं झाल्याच्या नंतर सरांचं 15 मिनिटं अगोदर लेक्चर सरांनी थांबवलं की आपण त्याला इंटरॅक्शन, सर त्यांना उत्तर देतील, सर आहेत, मी आहेत, आपण सर्वजण चर्चा करून त्याचा सुरू. येस सर, ओके, कंटिन्यू. थँक्यू. थँक्यू सर. तर अगोदर आपण पार्श्वभूमी बघतोय की खरेदी प्रक्रिया कशी राबवली जाते आणि ती खरेदी प्रक्रिया राबवत असताना काय काय प्रोसिजर राबवायची, त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या जेणेकरून आपल्याला जेम पोर्टलवरती सगळं खरेदी प्रक्रिया शिफ्ट करण्याचे आदेश आलेले आहेत. त्यानुसार जर बघायला गेलं तर अगोदर आपण कोटेशन थ्रू खरेदी करत होतो. आता कोटेशन प्रोसिजर कशी राबवली जायची हे सगळ्यांना माहिती असेलच, पण थोडक्यात आपण इथं बघून घेऊया. ज्यावेळेस आपण एखादा डिपार्टमेंटमध्ये 4-5 क्वांटिटी लॅपटॉप असतील किंवा काही मेडिकल इक्विपमेंट असतील, हे ज्यावेळेस खरेदी करतो तर त्यासाठी आपण कोटेशन प्रक्रिया राबवतो. आता कोटेशन प्रोसिजर जे आहे त्यासाठी काय काय प्रोसेस करणं गरजेचं आहे, तर ज्यावेळेस आपल्याला कोटेशन प्रक्रिया राबवायची त्यावेळेस समजा आपण 5 लॅपटॉप परचेस करतोय, तर 5 लॅपटॉप परचेस करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी असणं अपेक्षित आहे. याचबरोबर प्रशासकीय मंजुरी बरोबर टेक्निकल सँक्शन पाहिजे आहे. टेक्निकल सँक्शन झाल्यानंतर हे जे काही कोटेशन प्रोसिजर आहे त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल मिळालेले आहे. त्या अप्रुव्हल मिळाल्यानंतर ते कोटेशन आपण कॉल करतो. आपापल्या जाहिरात फलक जे असतील त्याच्यावरती ती आपण ऍडव्हर्टाइजमेंट देत असतो किंवा लोकल न्यूज पेपरला ऍडव्हर्टाइजमेंट देतो. त्या धर्तीवर आपल्याला कमीत कमी 3 कोटेशन आपण मागवतो. आता 3 कोटेशन मागवल्यानंतर आपल्यालाही माहिती बऱ्याच वेळेस एखाद दुसराच वेंडर 2-3 कोटेशन आणून देत असेल. इमर्जन्सी लेवलला आपल्या डिपार्टमेंटकडून पण सांगण्यात येतं की एखाद दुसऱ्या वेंडरलाच की 2-3 कोटेशन आणून द्या. तर कोटेशन आणून दिल्यानंतर ही जी काही प्रोसिजर आहे ती बघतोय आपण. मग ज्यावेळेस एक 3-4 लाख रुपयापर्यंतची खरेदी प्रक्रिया राबवतोय त्याच्यामध्ये टर्म्स कंडिशन काय टाकलेल्या असतात, तर त्या टर्म्स कंडिशन मध्ये आपण फायनान्शियल टर्म्स कंडिशन असतील, याचबरोबर जनरल टर्म्स कंडिशन आपण मेन्शन केलेले असतात. त्याचबरोबर रिक्वायर्ड डॉक्युमेंट फ्रॉम सेलर असा पण एखादा क्लॉज आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो. मग ज्यावेळेस कोटेशन प्रोसिजर राबवायची आहे त्यावेळेस काय काय डॉक्युमेंट आपण वेंडरकडून मागवतो, तर त्यामध्ये आपण कंपनीचं शॉप ॲक्ट लायसन असेल, GST लायसन असेल किंवा आणखी जे इक्विपमेंट मागवत आहेत त्याच्या रिगार्डिंग ऑथरायझेशन डॉक्युमेंट्स असतील. हे डॉक्युमेंट सगळे आपण त्या कोटेशन प्रोसिजर मध्ये मागवतो. ते मागवल्यानंतर आपल्याला जे काही 3-4 कोटेशन येतील ते 3-4 कोटेशन आल्यानंतर ते आपण खरेदी समिती समोर ओपन केले जातात. आता खरेदी समिती समोर ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक टेक्निकल आणि एक कम्पॅरेटिव्ह चार्ट बनवतो. टेक्निकल चार्ट मध्ये आपण मेन्शन केलेलं असतं त्यानुसार सर्व काही डॉक्युमेंट्स आलेले आहेत का, सर्व डॉक्युमेंट्स मध्ये शॉप ॲक्ट असेल, पॅन कार्ड असेल, GST सर्टिफिकेट असेल, रिलेटेड प्रोडक्ट डॉक्युमेंट्स असतील, हे सर्व डॉक्युमेंट्स आपण स्क्रुटनाइज केलं जातं, टेक्निकल इव्हॅल्युएशन म्हटलं जातं. त्यानुसार स्क्रुटनाइज झाल्यानंतर त्या 4-5 कोटेशन जे आलेले आहेत त्या 4-5 कोटेशन पैकी कमीत कमी आपल्याला 3 जण तरी क्वालिफाय होणं गरजेचं आहे. आता 3 जण क्वालिफाय होत असतील तर आपण त्यांचं नंतर फायनान्शियल कम्पॅरेटिव्ह चार्ट बनवतो. आता फायनान्शियल कम्पॅरेटिव्ह चार्ट बनवल्यानंतर
आपण फायनलाइज केलं जातं. जे काही 4-5 वेंडर आलेले आहेत त्यांच्याकडून ते 5 लॅपटॉप परचेस करण्यासाठी कोट आलेला आहे. त्यानुसार आपण जे क्वालिफाईड वेंडर झालेले आहेत त्यामध्ये L1 कोण, L2 कोण, L3 कोण, L4 कोण असा एक कम्पॅरेटिव्ह चार्ट बनवला जातो आणि त्यानंतर त्याला वर्क ऑर्डर दिली जाते. मग वर्क ऑर्डर दिली जाते त्यानुसार जो L1 आहे त्याला ते लॅपटॉप परचेससाठी आपण वर्क ऑर्डर देऊयात. वर्क ऑर्डर ही ऑफलाईन पद्धतीने दिली जाते. मग वर्क ऑर्डर दिल्यानंतर जो काही डिलिव्हरी टाइम पिरियड दिलेला आहे, जो मेन्शन केलेला आहे, त्या डिलिव्हरी टाइम पिरियड मध्ये आपल्याला ते 5 लॅपटॉप डिपार्टमेंटला मिळून जातात. तर ते 5 लॅपटॉप मिळाल्यानंतर आपण आलेले मटेरियल जे काही लॅपटॉप्स असतील किंवा दुसरं उदाहरण बघायला गेलं तर मेडिकल इक्विपमेंट्स असतील, ते मटेरियल आपण चेक करून घेतो. चेक करून घेतल्यानंतर त्या वेंडरचं पेमेंट केलं जातं. आता एखाद्या वेंडरचं पेमेंट केल्यानंतर जे काही आपल्या टर्म्स कंडिशन नुसार ते मटेरियल आल्यानंतर त्याचं पेमेंट करूयात. पेमेंट केल्यानंतर एक 2-3 महिने आपण ते वस्तू वापरलेल्या आहेत, जसं की आपण लॅपटॉप परचेस केलेले आहेत. मग कोटेशन थ्रू आलेले लॅपटॉप परचेस केलेले आपण काही दिवस वापरून बघितले. समजा एक 2-3 महिने वापरून बघितले आणि 2-3 महिन्यानंतर आपल्याला ते असं समजून आलं की लॅपटॉप प्रॉपर चालत नाही. 5 पैकी 2-3 लॅपटॉपला ओएस करप्ट झालेली असेल किंवा काही इश्यू झालेला असेल, तर अशा वेळेस आपण काय करतो? पीपीटी आणखी चालू केली नाही. जस्ट इंट्रोडक्शन अगोदर बघतोय आपण. चॅट बॉक्स मध्ये मेसेज आला पीपीटी शो होत नाही. तर अशा वेळेस आपण काय करतो? ज्यावेळेस आपण कोटेशन थ्रू लॅपटॉप परचेस केलेले आहेत आणि लॅपटॉप परचेस केल्यानंतर त्यांचं पेमेंट पण झालेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर इन केस जर त्या लॅपटॉपमध्ये जर काही इश्यू येत असेल आणि तो वेंडर जर सपोर्ट करत नसेल, तर अशा वेळेस आपण वेंडरच्या अगेन्स्ट काय करतो? सांगाल कोणी? कोटेशन प्रक्रिया सगळीकडे राबवली जाते. काय करतो आपण? ज्यावेळेस एखाद्या वेंडरनं जर आपल्याला जर केस फाईल करतो, ओके, बरोबर आहे. ज्यावेळेस एखाद्या वेंडरकडून असा प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर त्याला आपण वॉर्निंग देतो. वॉर्निंग दिल्यानंतर पण जर त्यानं नाही ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट केला तर त्याच्या अगेन्स्ट आपण केस हे करतो. पण कोटेशन प्रोसिजरमध्ये तर आपण डिपॉझिट घेतलेलं नसतं, त्यामुळे डिपॉझिट तर तिथं जप्त करू शकत नाहीत. पण जो डिपार्टमेंटला जो काही नुकसान होत आहे, जे काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत, ते सॉर्ट आउट कसं करणार? ठीक आहे, नंतरची प्रोसिजर झाली, वेंडरच्या अगेन्स्ट आपण काहीतरी करून घेऊयात. पण जे डिपार्टमेंटला जे नुकसान झालं आहे किंवा वेंडरकडून जे झालेलं आहे प्रॉब्लेम क्रिएट, त्याच्या अगेन्स्ट काय करू शकणार आपण? कोटेशन प्रोसिजर राबवली असेल एखाद्या डिपार्टमेंटला? बरोबर आहे. पण आपल्याला जर रिपेअर किंवा एएमसी मध्ये हे करतो तर आपण नाही, पेमेंट केल्यानंतरचा इश्यू आहे सर. योगेंद्र सर, अनम्यूट करून बोलू शकतात आपण. ओके, ज्यावेळेस पण आपल्याला एखाद्या वेंडरनं प्रॉब्लेम क्रिएट केला असेल किंवा त्या वेंडरकडून सपोर्ट कंपनी सर्व्हिस सेंटरला आपण हे करतो, तर ज्यावेळेस आपल्याला लॅपटॉप असेल किंवा दुसरे कुठले इक्विपमेंट आपण परचेस केले आणि त्यानुसार वेंडरकडून सपोर्ट मिळत नसेल, तर आपण शेवटी त्या वेंडरला ब्लॅकलिस्टेड केलं जातं. ब्लॅकलिस्टेड केल्यानंतर तो वेंडर परत आपल्या इथं येत नाही. पण आता ब्लॅकलिस्टेड करतो म्हणजे काय करतो? नाशिककडून मेसेज आलेला की ब्लॅकलिस्टेड करतो वेंडर. तर आता वेंडर ब्लॅकलिस्टेड करतो म्हणजे काय करणार? अशा बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये होतं. यशदा मार्फत आम्ही कमीत कमी 30 ते 35 वेंडर ब्लॅकलिस्टेड केले. तर आपल्या डिपार्टमेंटला माहिती आहेत का? किंवा आपल्याच विभागात समजा पुणे डिव्हिजनला काही वेंडर ब्लॅकलिस्टेड केले, ते नाशिक डिव्हिजनला माहिती होतात का की हे वेंडर ब्लॅकलिस्टेड केलेले आहेत? येस, नो? बरोबर आहे. जे काही बरोबर आहे सर. कारण की ज्यावेळेस एखाद्या वेंडरला आपण ब्लॅकलिस्टेड केलं जातो, पण तोच वेंडर बाकीच्या अदर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असतील, ऑर्गनायझेशन असतील, त्या डिपार्टमेंटला परत ते पार्टिसिपेट करतात आणि तो त्यांचा बिझनेस चालू करतात.
पण जे काही प्रॉब्लेम झालेला आहे, बरोबर, प्रोसेस ऑफ ब्लॅकलिस्टेड इज नॉट नोन प्रॉपरली. तर ऍक्च्युली प्रोसिजर काय केली जाते मी थोडक्यात सांगतो. एखाद्या वेंडरनं, म्हणजे जसं आम्ही यशोदामध्ये जर काही मटेरियल परचेस केलं आणि परचेस केल्यानंतर जर त्या वेंडरचा व्यवस्थित सपोर्ट नसेल, तर त्याला 6 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी किंवा त्याला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टेड पण करतो. ब्लॅकलिस्टेड करतो म्हणजे काय करणार, की शेवटी त्याला इथून पुढचे जे काही टेंडर्स येतील, जे काही रिक्वायरमेंट असेल कोटेशन थ्रू, तर त्याला तिथे पार्टिसिपेट करू दिलं जात नाही. आणि पार्टिसिपेट न करू दिल्यामुळे परत तो इकडे इन्व्हॉल्व्ह होत नाही. पण तोच वेंडर ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये असेल, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये तो पार्टिसिपेट करू शकतो. कारण की त्याला सेंट्रलाइज प्रोसिजर कुठंच नाहीये की एखादा वेंडर ब्लॅकलिस्टेड झालेला आहे आणि तो ब्लॅकलिस्टेड झालेला वेंडर परत गव्हर्नमेंटमध्ये बिझनेस करू शकत नाही, असं नाहीये. कारण की एखाद्या डिपार्टमेंटला जरी तो ब्लॅकलिस्टेड झाला तरी तोच वेंडर बाकीच्या अदर डिपार्टमेंटमध्ये परत पार्टिसिपेट करू शकतो, तो त्याचा बिझनेस चालू ठेवू शकतो. हे जे काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला जर सोल्युशन म्हणून जर बघता आलं, तर नक्कीच आपल्याला हे सोल्युशन जेम पोर्टलवरती मिळतंय. ते कसं मिळतं, काय केलं जातं, काय काय प्रोसिजर आहे, ते पुढील भागात आपण बघणारच आहोत. आता हे झालं 3 लाखापर्यंतचं कोटेशन प्रोसिजर. पण 3 लाखालाच आता नवीन GR नुसार 10 लाखापर्यंतची कोटेशन प्रोसिजर आपण राबवू शकतो. पण 3 लाखाच्या वर जर अमाऊंट गेली तर आपण कुठल्या प्रोसिजरद्वारे खरेदी प्रक्रिया राबवत असतो? ज्यावेळेस 3 लाखापर्यंत आपण कोटेशन प्रोसिजर आपण राबवलेली आहे, पण 3 लाखाच्या वर जर अमाऊंट गेली तर आपण ई टेंडरिंग प्रोसिजर राबवतो. मग ई टेंडरिंग प्रोसिजरची काय प्रोसेस आहे? आता समजा इथं 5 लॅपटॉपचं आपण एक्झाम्पल बघितलं, पण 5च्या ऐवजी 500 लॅपटॉप आपल्याला परचेस करायचे, तर 500 लॅपटॉप परचेस करण्यासाठी काय काय प्रोसिजर असेल सांगाल? कोणी कोणी प्रोसिजर राबवलेली आहे? कोणी प्रोसिजर राबवलेली आहे? ई टेंडरिंग बद्दल थोडीफार आयडिया आहे का आपल्याला? बेसिक पासून बघायचं, कोणी सांगल? चॅटबॉक्स पेक्षा जर कुणाला काही माहिती असेल तर अनम्यूट करून बोलू शकता सर. सर मला वाटतं तुम्ही एक बेसिक आयडिया द्यावी सर सगळ्यांना. ओके, चालेल. तर आपण 3 लाखाच्या वर जर अमाऊंट गेली तर त्यासाठी आपण ई टेंडरिंग प्रोसिजर राबवतो. ई टेंडरिंग प्रोसिजर कशी आहे ते इथं पीपीटी द्वारे आपण समजून घेऊया. पीपीटी सगळ्यांना दिसते आहे? मॉड्यूल्स ऑफ ई टेंडरिंग सर्वांना दिसतंय? नाही सर. नाही सर. आता दिसतंय? हो सर. ओके. मॉड्यूल्स ऑफ ई टेंडरिंग इथं बघतोय आपण. तर ज्यावेळेस पण आपल्याला 3 लाखाच्या वर अमाऊंट जाते त्यानंतर आपण ई टेंडरिंग प्रोसिजर राबवतो. तर ते ई टेंडरिंग प्रोसिजर राबवण्यासाठी काय काय मॉड्यूल्स आहेत ते आपण इथं तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल. डिपार्टमेंट, टेंडर क्रिएशन, टेंडर पब्लिशिंग, त्यानंतर बिडर एनरोलमेंट असेल, टेक्निकल ओपनिंग आणि फायनान्शियल ओपनिंग. याद्वारे आपण सगळं काही ई टेंडरिंग प्रोसिजर राबवतो. तर बेसिक मध्ये आपण मॉड्यूल्स ऑफ ई टेंडरिंग समजून घेऊ आणि त्यानंतर आपण जेम पोर्टलला सुरुवात करूया. ज्यावेळेस पण आपल्याला एक कोटेशनच्या वर अमाऊंट जात असेल तर आपण त्यावेळेस ई टेंडरिंग प्रोसिजर राबवलेली आहे. आता ई टेंडरिंग प्रोसिजर राबवतात कसं किंवा काय काय त्यामध्ये प्रोसेस केली जाते? तर ज्यावेळेस पण आपल्याला एखादं मोठं टेंडर करायचं आहे, खरेदी प्रक्रिया राबवायची आहे, त्यासाठी आपल्याला आपण mahatenders.gov.in या वेबसाईट वरती आपण एखादं टेंडर पब्लिश करत असतो. मग आता एखादं टेंडर पब्लिश करतो तर त्यासाठीची काय काय प्रोसिजर आहे? समजा आपण 500 क्वांटिटी लॅपटॉप परचेस करतोय, तर 500 क्वांटिटी लॅपटॉप परचेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रशासकीय मान्यता घेणं गरजेचं आहे. प्रशासकीय मान्यता भेटल्यानंतर आपण त्याचा टेंडर ड्राफ्ट तयार करतो. एखादं कुठलंही टेंडर जर आपण क्रिएशन करायचं असेल किंवा खरेदी प्रक्रिया राबवायची असेल तर त्या ई टेंडरिंग प्रोसिजर मध्ये 2 पार्ट आपण तयार केलेले असतात. एक असतो टेक्निकल आणि दुसरा असतो फायनान्शियल. मग टेक्निकल मध्ये काय केलं जातं किंवा फायनान्शियल मध्ये काय केलं जातं? तर टेक्निकल मध्ये आपण टेंडर डॉक्युमेंट तयार करतो. आता टेंडर डॉक्युमेंट्स तयार करतो म्हणजे त्यामध्ये काय काय मेन्शन केलेलं असतं?
ज्यावेळेस पण एखाद्या वस्तूंचं किंवा एखाद्या सर्व्हिसेसचं आपण टेंडर जर मागवणार असू तर त्यासाठी आपल्याला एखादा टेंडर ड्राफ्ट तयार करणं गरजेचं आहे. मग त्या टेंडर ड्राफ्ट म्हणजे टेक्निकल डॉक्युमेंटेशनचा एक ड्राफ्ट बनवतो आपण, टेंडर डॉक्युमेंट म्हटलं जातं. तर त्या टेंडर डॉक्युमेंट्स मध्ये काय काय मेन्शन केलेलं असतं, तर टेंडर डॉक्युमेंट मध्ये चालू डेट कधी, एंड डेट कधी आहे, याचबरोबर टेंडर कशाचं आहे, त्याचं इस्टिमेटेड बजेट किती आहे, याचबरोबर आता आपण लॅपटॉप परचेस करतोय तर लॅपटॉपचं टेक्निकल सँक्शन त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. याचबरोबर मोठं टेंडर आहे, कमीत कमी इस्टिमेटेड व्हॅल्यू त्याची 2.5-3 करोड रुपयामध्ये जात असेल तर त्या 2.5-3 करोडच्या टेंडर व्हॅल्यूनुसार आपल्याला तशा फायनान्शियल टर्म्स कंडिशन बनवावं लागतील, जनरल टर्म्स कंडिशन असतील, त्यानंतर सर्व्हिसच्या टर्म्स कंडिशन असतील. या सर्व काही टर्म्स कंडिशन आपण त्या टेंडर डॉक्युमेंट्स मध्ये तयार केलेल्या असतात. याचबरोबर डॉक्युमेंट रिक्वायर्ड फ्रॉम सेलर, डॉक्युमेंट काय काय मागवायचे एखाद्या सेलर कडून ते पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. मग आता डॉक्युमेंट्स बघायला गेलं तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आपण मागवतो, तर त्याच्यामध्ये एखादा टेंडर जर मागवायचा असेल तर त्यामध्ये आपण शॉप ऍक्ट असेल, त्यानंतर जीएसटी सर्टिफिकेट असतील, त्यानंतर एक्सपिरियन्स ऑफ वर्क असेल, जो जो काही कामाचा एक्सपिरियन्स असेल त्यानुसार त्याचे सर्टिफिकेट आपल्याला तिथं मागवणं गरजेचं आहे. टर्म्स कंडिशन असतील, त्याचबरोबर आणखी काही OEM चे ऑथरायझेशन सर्टिफिकेट असतील, असं सगळे डॉक्युमेंट आपण रिक्वायर्ड फ्रॉम सेलर करतो आणि त्यानुसार तिथं मेन्शन केलं जातं. आता यानुसार आपण टेंडरचा ड्राफ्ट तयार झाला, टेंडर ड्राफ्ट तयार झाल्यानंतर आपण त्याला कमिटीचं अप्रुव्हल घेतलं जातं. कमिटीचं अप्रुव्हल घेतल्यानंतर फायनलाइज करून आपण ते टेंडर महाटेंडरच्या वेबसाईटवरती पब्लिश करतो. मग आता महाटेंडरच्या वेबसाईटवरती पब्लिश करण्यासाठी काय काय प्रोसिजर आहे, तर महाटेंडरच्या वेबसाईटवरती पब्लिश करण्यासाठी आपल्याला अगोदर युजर्स तयार करणं गरजेचं आहे. मग कोणकोणते युजर्स आहेत, त्याच्यामध्ये पहिला असतो नोडल ऑफिसर आणि सेकंडरी युजर मध्ये टेंडर क्रिएटर, टेंडर पब्लिशर आणि टेंडर ओपनर असे 3 युजर असतात. तर मग पहिला जो युजर आहे नोडल ऑफिसर, त्याचे काम काय आहे, तर नोडल ऑफिसरचं काम आहे ज्यावेळेस पण आपल्याला एखादं टेंडर ऑनलाईन पब्लिश करायचंय त्यासाठी आपल्या डिपार्टमेंटचं ऑर्गनायझेशनचं अकाउंट महाटेंडरच्या वेबसाईटवरती रजिस्टर्ड असणं अपेक्षित आहे. याचबरोबर सेकंडरी युजरचे अकाउंट तयार करण्याचं काम पण नोडल ऑफिसर करतो. आता सेकंडरी युजर मध्ये 3 युजर आहेत, टेंडर क्रिएटर, टेंडर पब्लिशर आणि टेंडर ओपनर. आता टेंडर क्रिएटर काय करेल, टेंडर क्रिएशनला काय काय केलं जातं हे आपण इथं स्क्रीनद्वारे समजून घेऊयात. टेंडर क्रिएशन, महाटेंडरच्या वेबसाईटवरती जायचं आहे. महाटेंडरच्या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं युजर आयडी पासवर्डनं लॉग इन करायचंय. युजर आयडी पासवर्डनं लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे जे काही युजर आयडी पासवर्ड आहेत ते नोडल ऑफिसरनं तयार करून दिलेले आहेत. मग तयार करून दिलेल्या युजर आयडी पासवर्डनं लॉग इन करायचंय, DSC लॉग इन करून. लॉग इन केल्यानंतर महाटेंडरचा जो डॅशबोर्ड आहे तो अशा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. त्यानुसार आपण टेंडर मॅनेजमेंट मध्ये टेंडर लिस्ट नावाच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. टेंडर लिस्टला क्लिक केल्यानंतर क्रिएट न्यू कॉल फॉर टेंडर नावाचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये भरायचे आहे. बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये आपण हे टेंडर कशाचं आहे, याचबरोबर फॉर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय आहे, टेंडरचा रेफरन्स आयडी काय आहे हे याच्यामध्ये मेन्शन करतो. कव्हरचे डिटेल टाकतो. कुठल्याही टेंडरमध्ये 2 कव्हर्स असतात, एक टेक्निकल आणि दुसरं फायनान्शियल, त्याच्यामध्ये मेन्शन करूयात. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टेंडरची जाहिरात पण देणं गरजेचं आहे. मग टेंडरच्या जाहिरातीमध्ये आपण जी काही जाहिरात कॉपी आहे, जी ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची आहे तीच ऍज इट इज स्कॅन करून इथं अपलोड केली जाते. PDF स्वरूपात आपण इथं अपलोड केली टेंडरची जाहिरात, व्हेरीफाय केलं, ओके आणि सेव्ह केलं. म्हणजे काय केलं, थोडक्यात बेसिक इन्फॉर्मेशन भरलेली आहे. टेंडरचं नाव असेल, त्यानुसार टेंडरचे कव्हर डिटेल्स असतील आणि टेंडरची जाहिरात असेल, हे सगळं काही तिथं आपण अपलोड केलं. त्यानंतर स्टेप बाय स्टेप पुढची प्रोसिजर आपल्याला करायची आहे. आपण 500 क्वांटिटी लॅपटॉप मागवतोय, त्यानुसार आपल्याला इथे इन्फॉर्मेशन इथं फिलअप करून घ्यायची आहे. इन्फॉर्मेशन मध्ये वर्क आयटम टायटल इथं स्क्रीन मध्ये बघू शकताय तुम्ही, ब्रिज कन्स्ट्रक्शन टाकलेलं आहे. वर्क डिस्क्रिप्शन असेल, याचबरोबर त्याची इस्टिमेटेड कॉस्ट किती आहे, कारण की आपण ज्यावेळेस पण एखादं टेंडर काढलं जातं त्यानुसार आपण एक इस्टिमेटेड कॉस्ट बनवली जाते आणि त्यानुसार इस्टिमेटेड व्हॅल्यू इथे मेन्शन करायची आहे. याचबरोबर लोकेशन द्यायचं आहे. त्यानंतर या टेंडरमध्ये, चालू टेंडरमध्ये जर कुणाला काही क्वेश्चन्स असतील तर त्यासाठी आपण एक प्रीबिड मीटिंग ठेवलेली असते. तर ती प्रीबिड मीटिंग आपण येस करून घ्या. ती प्रीबिड मीटिंग कधी आहे, त्याचं लोकेशन काय आहे, ते सगळं त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. सेकंड टॅब आहे आपला फी डिटेल. फी डिटेल मध्ये आपण टेंडरची फीस टाकतो, टेंडरची EMD टाकतो, त्याला एक्झम्पशन द्यायचं आहे का नाही द्यायचं आहे ते तिथं मेन्शन केलं जातं. थर्ड टॅब मध्ये आपण
टेंडरच्या पब्लिश डेट कधी आहे, टेंडरची स्टार्ट डेट कधी आहे, टेंडरची एंड डेट कधी आहे, टेंडरची प्रीबिड मीटिंग कधी आहे, हे सगळं त्याच्यामध्ये टाइम, तारीख आणि वेळेनुसार आपण इथे मेन्शन केलेलं असतं. हे मेन्शन केल्यानंतर या टेंडरसाठी कोण कोण खरेदी समिती याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्यानुसार त्यांचे डीएसी आपण इथं सिलेक्ट करून घेतोय. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जे काही टेंडर ड्राफ्ट तयार केलेला आहे, टेंडर डॉक्युमेंट, ते आपण इथं अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट टाईप मध्ये टेंडर डॉक्युमेंट आपण इथं सिलेक्ट केलं. टेंडर डॉक्युमेंट इथं सिलेक्ट केल्यानंतर अपलोड केलं. व्हेरीफाय करायचंय की टेंडर डॉक्युमेंट बरोबर आपण अपलोड केलं आहे का. त्याचबरोबर सेम कंडिशन नुसार आपण टेंडरचा बीओक्यू इथे याच्यामध्ये मेन्शन करतो. टेंडरचा बीओक्यू काय राहतो, तर बिल ऑफ क्वांटिटी, जे काही 250 क्वांटिटी आपले 500 क्वांटिटी लॅपटॉप परचेस करायचे त्यानुसार त्याच्या प्राइजेस मागवायचे आहेत, त्यासाठी आपण तो बीओक्यू तयार केलेला आहे, तो अपलोड केला. तो अपलोड केल्यानंतर व्हेरीफाय करायचा आहे. सर्व काही व्हेरीफाय झाल्यानंतर सेव्ह करायचं आहे, नेक्स्ट आणि फायनलाइज. तर याच्यानुसार आपलं टेंडर ड्राफ्ट इथं पूर्णपणे तयार झालेला आहे ऑनलाईन महाटेंडरच्या वेबसाईटवरती. तर महाटेंडरच्या वेबसाईटवरती जो ड्राफ्ट तयार झालेला आहे त्याच्यामध्ये जर इन्फॉर्मेशन बघितली, टेंडर रेफरन्स नंबर असेल, नंबर ऑफ कव्हर्स असेल, टेंडर टाईप असेल, याचबरोबर टेंडरचं डॉक्युमेंट इथं अपलोड केलेले आहे. त्याचबरोबर टेंडरच्या खरेदी समितीमध्ये कोण कोण आहे त्यांचे नाव पण आपल्याला इथं दिसून येतात. आता टेंडर क्रिएशन झालं, क्रिएशन झाल्यानंतर ते आपण काय करणार, पब्लिशरकडे पाठवलं जाणार. पब्लिशर काय करेल, आलेलं टेंडर चेक करण्यासाठी त्यांच्या युजर आयडी पासवर्ड महाटेंडरच्या वेबसाईटवरती लॉग इन करतील. लॉग इन झाल्यानंतर टेंडर ओपन करून स्टेप बाय स्टेप सर्व इन्फॉर्मेशन चेक केली जाईल की व्यवस्थित त्यांनी टेंडर भरलं आहे का. त्यानुसार आपलं ते पूर्ण चेक करतील. जर काही मॉडिफिकेशन असतील तर मॉडिफिकेशनला रिटर्न पाठवतील, अदरवाईज डायरेक्ट त्याला पब्लिश करतील. आता आपलं टेंडर पब्लिश झालं. टेंडर पब्लिश झाल्यानंतर आपण मिनिमम 21 डेज त्याला वर्किंग ठेवलेले असतात. तेवढ्या 21 दिवसात आपल्याला कमीत कमी किती वेंडर येणं अपेक्षित आहे. आता आपण टेंडर पब्लिश केलेलं आहे, 21 दिवस आपण टेंडर ऑनलाईन ठेवतो, तर जाहिरात पण त्याची दिलेली आहे. तर साधारण आपण कमीत कमी ऍटलिस्ट 3 वेंडर तरी येणं गरजेचे आहे. जर 3 वेंडर आले नाही तर आपण काय करणार, एकही वेंडर आपल्याला आला नाही तर काय करणार आपण, रिटेंडर टाकलेलं आहे. तर रिटेंडर नाही, आपण त्याला एक एक्सटेन्शन देऊ शकतो, एक मुदतवाढ देऊ शकतो आपण. मग मुदतवाढ दिली, मुदतवाढ दिल्यानंतर पण आपल्याला एकही जर वेंडर आला नाही तर काय करणार, आपण दुसरी मुदतवाढ दिली आणि दुसरी मुदतवाढ देऊन पण जर एकही वेंडर आपल्याकडे आला नसेल तर काय करणार आपण, नाही कोटेशन नाही, कारण की ऍक्च्युअल मध्ये आपल्याला हे 2.5 कोटीचं टेंडर आहे. तर त्यासाठी आपण परत ते टेंडर रिटेंडर केलं जातं. रिटेंडर करून परत प्रोसिजर सेम आपण ऍज इट इज आपण राबवली जाणार आहे. पण आता रिटेंडर करायचं म्हटल्यानंतर आपण एक्सपेक्टेड जे काही टेंडर्स आहे, जे काही लॅपटॉप आहेत, जसं की आता सप्टेंबर महिना चालू आहे आणि आता जर टेंडर लावलं असतं तर आपण एक्सपेक्टेड केलं असतं डिसेंबर पर्यंत आपल्याला लॅपटॉप मिळाले असते. पण आपल्याला जर वेंडरच नाही मिळाले किंवा काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर ते टेंडर आपण कॅन्सल करतोय आणि रिटेंडर परत केलं जातं. आता रिटेंडर करण्या अगोदर आपण कन्सिडर केलं आपल्याला जी दुसरी मुदत वाढ आहे त्या दुसऱ्या मुदतवाढमध्ये कमीत कमी 5 वेंडर आपल्याला मिळालेले आहेत. पण आता 5 वेंडर जर मिळाले असतील तर आपण काय करणार, 5 वेंडर जर मिळाले असतील तर आपण याच्यामध्ये काय केलं जाणार, टेक्निकल ओपनिंग केलं जाणार. मग आता टेक्निकल ओपनिंग केल्यानंतर जे काही 5 वेंडर आलेले आहेत त्या 5 वेंडरचं डॉक्युमेंट डाउनलोड केले जातात. डॉक्युमेंट डाउनलोड केल्यानंतर त्याचे प्रिंटआउट काढले जातात आणि त्यानंतर आपण टेक्निकल इव्हॅल्युएशन केलं जातं. बरोबर आहे. टेंडर क्रिएट झालं, टेंडर पब्लिश झालं, एक दुसऱ्या एक्सटेन्शनला आपल्याला 5 वेंडर मिळालेले आहेत. 5 वेंडर मिळाल्यानंतर टेक्निकल ओपनिंग केलं जातं. टेक्निकल ओपनिंग मध्ये जेवढे काही 5 वेंडर आलेले आहेत, जे डॉक्युमेंट आपण टाकलेले आहेत ते डॉक्युमेंट्स आपल्याला तिथं मिळालेले आहेत. मग ते डॉक्युमेंट सर्व काही तिथं डाउनलोड करायचे, प्रिंटआउट काढायचे आहे आणि त्याचं स्क्रुटनाइज करायचं आहे. स्क्रुटिनी झाल्यानंतर टेक्निकल इव्हॅल्युएशन मध्ये जातोय.
बघा इथं टेक्निकल ओपनिंग झालं, डॉक्युमेंट डाउनलोड केले, प्रिंट आउट केल्या, स्क्रुटिनाइज झालं, त्यानंतर टेक्निकल इव्हॅल्युएशन मध्ये जायचंय. टेक्निकल इव्हॅल्युएशन मध्ये युजर आयडी पासून लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर टेक्निकल इव्हॅल्युएशन मध्ये आलं. तिथं आपण जे काही 4-5 वेंडर आहेत त्यानुसार तिथं सिलेक्ट करायचे आणि त्यानुसार त्यांचं जे काही रिझन आहे, ऍक्सेप्ट असतील तर ऍक्सेप्ट कशामुळे करतोय, रिजेक्ट असेल तर रिजेक्ट कशामुळे करतोय ते तिथं मेन्शन करायचंय आणि पुढे जायचं आहे. आता पुढे गेल्यानंतर आपण काय करणार, जे क्वालिफाईड वेंडर आहेत त्या क्वालिफाईड वेंडरचा आपण प्राइस बीड ओपन केली जाणार. बरोबर आहे. फायनान्शियल ओपन केलं, फायनान्शियल ओपनिंग मध्ये आपण त्यांची प्राइस बीड ओपन केली. तर प्राइस बीड ओपन केल्यानंतर त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं, कम्पॅरेटिव्ह चार्ट बनवला जातो आणि त्यानुसार L1, L2, L3, L4 जे काय आहे त्यानुसार आपण तिथं मेन्शन केलं जातं. तर मग मेन्शन केल्यानंतर जो लोवेस्ट आहे त्याला वर्क ऑर्डर दिली जाते. बरोबर आहे. जो प्राइस लोएस्ट आलेली आहे, ज्याची प्राइस कमी आली आहे त्याला वर्क ऑर्डर दिली जाते. पण आता इथं वर्क ऑर्डर दिल्यानंतर जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत, गेली 5 वर्ष झालं मी पण यशोदामध्ये प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट सांभाळतोय, बघतो आहे. तर बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये खरेदी प्रक्रिया राबवल्यानंतर जी काही वर्क ऑर्डर दिली जाते ती ऑफलाईनच दिली जाते. ऑनलाईन कुणीही वर्क ऑर्डर जनरेट करत नाही आणि ते जनरेट न केल्यामुळे काय काय परिणाम होतात ते पण इथं आपण बघणार आहोत. तर ज्यावेळेस पण आपण बरोबर इथं प्रश्न आलेला, इफ वर्क ऑर्डर नॉट ऍक्सेप्टेड बाय L1, जर L1 ना जर ऑर्डर ऍक्सेप्ट केली नाही तर आपण त्याला काय केलं जाणार, तर आपण L2 ला जे काही L1 चे जे काही क्वेश्चन्स असतील त्यानुसार आपण ते त्याचं म्हणणं मांडून घेऊयात. त्याला ब्लॅकलिस्टेड पण करू शकतो किंवा त्याला जो काही फाईन आहे तो पण लावू शकतो. पण आपण जे चालू टेंडर आहे ते कॅन्सल न करता जो लोएस्ट सेकंड लोएस्ट आहे त्याला पण टेंडर देऊ शकतो. पण त्याच्यासाठी टेस्ट करणं गरजेचं आहे. त्याला रिक्वेस्ट करणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण जो सेकंड लोएस्ट जो आलेला आहे त्याला वर्क ऑर्डर दिली जाते. बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये ही जी वर्क ऑर्डर आहे ती वर्क ऑर्डर ऑनलाईन दिली जात नाही. त्यामुळं जे काही ईएमडी ची अमाऊंट आहे ती ईएमडी ची अमाऊंट आपल्या डिपार्टमेंटला जमा होत नाही. बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये काय केलं जातं की वर्क ऑर्डर ऑफलाईन दिली जाते. ऑफलाईन दिल्यानंतर जे L2, L3, L4 आहेत त्यांची ईएमडी रिटर्न जाते का तर त्यांना आपण रिजेक्ट केलेलं आहे. पण त्यांची ईएमडी रिटर्न गेल्यानंतर जो L1 आहे त्या L1 ची जी काही ईएमडी आहे ती ईएमडी आपल्या डिपार्टमेंटला आपल्या अकाउंटला येणं गरजेचं असतं. पण ती ईएमडी जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत आपण जी काही वर्क ऑर्डर आहे ती वर्क ऑर्डर ऑनलाईन अपलोड करत नाही तोपर्यंत ती ईएमडी आपल्या अकाउंटला येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकानं ज्यावेळेस वर्क ऑर्डर द्यायची आहे ती वर्क ऑर्डर ऑफलाईन तर द्या, पण त्याचबरोबर ऑनलाईन पण वर्क ऑर्डर अपलोड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे झालं ई टेंडरिंग प्रोसिजर. इथपर्यंत कुणाला काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. पुढे घ्या सर. ठीक आहे. तर अनम्यूट होत नाही. आपण जे काही प्रश्न आहेत त्यानुसार बरंचसं नंतर पण आपण डिस्कस करू शकतो. जर अनम्यूटची जर परमिशन दिली तर मॅडम आपल्याला लक्षात येईल आणखी की कोणाचे काय काय क्युरीज आहेत, कारण की ई टेंडरिंग पर्यंतची प्रोसिजर इथं संपलेली आहे. सर आपण क्वेरीज नंतर घेऊया का? म्हणजे काय होईल सर, आता जर ई टेंडरिंग पर्यंतच्या जर घेतल्या तर त्या ज्या क्युरीज आहेत किंवा तिथं जे काही प्रश्न उत्तर येतात त्याच्यावर आपल्याला जेमचं आणखी त्याच्यात एक्सप्लेन करायला बरं राहील. ठीक आहे, काय चालेल. जेव्हा ज्याला क्वेरी आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकावा, सर त्याला उत्तर देतील त्याच्यात.
हे बघा, आता आपण फक्त ई टेंडरिंगच्या संदर्भातच प्रश्न उपस्थित करावे आणि ई टेंडरिंग संदर्भातच आता आन्सर क्वेश्चन होईल असं ज्या सर एक क्वेश्चन आहे, शॉर्ट ई टेंडर कसे असे काही असते का? बघितले मी आता क्वेश्चन्स. तर याच्यानुसार मी सांगतो की जे काही ई टेंडरिंग मध्ये गेल्या 5 वर्ष झालं मी पण ई टेंडरिंग प्रोसिजर राबवतो. याच्यामध्ये काय काय क्युरीज येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काय काय करावं लागेल याच्या संदर्भात आपण डिस्कस करूयात. एक तर बऱ्याच वेळेस काय केलं जातं ई टेंडरिंग प्रोसिजर मध्ये, ज्यावेळेस व्हॉट शुड बी द टाइम लिमिट फॉर एक्सटेन्शन. एक्सटेन्शन आपण 2च वेळेस देतो कुठल्याही टेंडर मध्ये. 2 वेळेस जर एक्सटेन्शन देऊन जर आपण वेंडर नाही आले तर ते टेंडर शेवटी कॅन्सल करूनच रिटेंडर केलं जातं. बऱ्याच वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण कोटेशन प्रोसिजर बघितली, कोटेशन प्रोसिजर मध्ये आपल्याला स्पर्धात्मक खरेदी होत नाही. तसंच ई टेंडरिंग मध्ये पण स्पर्धात्मक खरेदी पाहिजे तशी होत नाही. याचबरोबर ई टेंडरिंगला ऍडव्हर्टाइजमेंटला आपल्याला खर्च येतो. जसं एखादं टेंडर आपण पब्लिश केलं जातं त्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट देणं गरजेचं आहे. ऍडव्हर्टाइजमेंट जर दिली तर आपल्याला त्याचाही 30-40 हजार रुपये खर्च येतच राहतो. याचबरोबर टेक्निकल मध्ये जे काय आपण डॉक्युमेंट्स मागवलेले असतात, गेली 4-5 वर्षाचा अनुभव बघतोय मी, तर ई टेंडरिंग मध्ये ज्यावेळेस वेंडर डॉक्युमेंट अपलोड करतात ते अननेसेसरी डॉक्युमेंटेशनचा पार्ट त्याच्यामध्ये अपलोड केलेला असतो. अननेसेसरी डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण शॉप ऍक्ट किंवा पास्ट परफॉर्मन्स असे काही डॉक्युमेंट्स मागवलेले असतात तर अननेसेसरी भरपूर सारे डॉक्युमेंट त्याच्यामध्ये अपलोड केलेले असतात. तर ते एकेका वेंडर कडून आपण 10 ते 15 सर्टिफिकेट मागवलेले असतात. पण बऱ्याच वेळेस वेंडर कडून कमीत कमी 200, 300, 400, 500, 1000, 2,000 डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये अपलोड केलेले असतात. मग एवढे सर्व डॉक्युमेंट्स तिथं जे काही अपलोड केलेले आहेत तेवढे प्रिंट आउट काढून त्याची स्क्रुटिनाइज करणं कंपल्सरी आहे. कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये असं होत नाही की त्याचे डॉक्युमेंट डाउनलोड न करता ते डायरेक्ट आपण ऑनलाईन त्याची स्क्रुटिनाइज करतो. तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ते आपण पूर्णपणे प्रिंट आउट काढूनच स्क्रुटिनाइज केलेलं असतं. तर तो पण मेन ड्रॉबॅक आहे. याचबरोबर वेंडर पाहिजे तसे आपल्याला ई टेंडरिंग वरती मिळत नाहीत. बऱ्याच वेळेस आहे तेच वेंडर रिपीट केले जातात. त्याच्यामुळं पाहिजे तेवढी स्पर्धात्मक खरेदी ई टेंडरिंग वर होत नाही. त्यानंतर जसं आपण सुरुवातीला बघितलं की कोटेशन प्रोसिजर मध्ये जर एखाद्या वेंडरनं प्रॉब्लेम क्रिएट केला तर त्याच्या अगेन्स्ट आपण काही करू शकत नाही. जास्तीत जास्त आपण ब्लॅकलिस्टेड करतो. तसंच ई टेंडरिंग प्रोसिजर मध्ये पण जर एखाद्या वेंडरनं एखाद्या 2 महिन्यानंतर टेंडरमध्ये जर काही प्रॉब्लेम क्रिएट झाले किंवा जे प्रोडक्ट सप्लाय केलाय किंवा ज्या सर्व्हिसेस असतील त्याच्यामध्ये जर त्याने व्यवस्थित सर्व्हिसेस दिले नसतील तर त्यावेळेस काय करणार, तर त्यावेळेस पण आपण वेंडरला जास्तीत जास्त वॉर्निंग देतो. वॉर्निंग दिल्यानंतर पण जर त्यांना जे प्रोडक्ट आहेत ते दुरुस्त नाही करून दिले तर सेकंड वॉर्निंग देतो आणि त्यानंतर आपण त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केलं जातं. मग सिक्युरिटी डिपॉझिट असेल किंवा जे काय आपण ईएमडी रक्कम ठेवलेली असेल त्या वेंडरलाही माहिती पुढे चालून त्याच्यानं ते सर्व्हिस देणं होणार नाहीये. त्यामुळे त्यानं ते मार्जिन मधूनच ते पैसे काढलेले असतात. त्यानुसार त्यानं ते सिक्युरिटी डिपॉझिट भरलेलं असतं. पण जे काही आपला शासनाचा जो लॉस होतोय मोठ्या प्रमाणात, जे काही आपला जो लॉस होतोय तो भरून कसं काढणार, शेवटी त्या वेंडरला आपण ब्लॅकलिस्टेड करतो. पण असं बरेचसे वेंडर आम्ही यशोदाकडून असतील किंवा आपल्या डिपार्टमेंट कडून पण असतील ब्लॅकलिस्टेड केले जातात. पण तेच वेंडर परत आपल्या दुसऱ्या महाराष्ट्र शासनामध्ये कुठेही ते वेंडर क्वालिफाय झालेले असतात, लोन पण झालेले असतात, त्यांचे कामं पण चालू आहेत. या सगळ्या गोष्टींना जर सोल्युशन म्हणून जर बघता आलं तर नक्कीच आपल्याला याचं सोल्युशन जेम पोर्टल वरती मिळतं. जेम पोर्टल वरती सोल्युशन काय आहे, जसं की आपण कोटेशन प्रोसिजर मध्ये बघितलं स्पर्धात्मक खरेदी होत नाहीये. त्यानंतर अननेसेसरी डॉक्युमेंटेशनचा पार्ट तिथं होतो. त्यानंतर ई टेंडरिंग मध्ये ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे, अननेसेसरी पेपर वेस्टेज आहे, त्यानंतर न होणारं कॉम्पिटिशन आहे, लागणारा वेळ आहे, क्वालिटी मेंटेन होत नाही. मग या सगळ्या गोष्टींना जिम पोर्टल वरती कशी प्रोसिजर राबवली जाते तर त्या संदर्भात आपण इथं बघूयात. तर आपण चालू करूयात जेम पोर्टल. तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत जेम म्हणजे काय, याचबरोबर जेमचं रजिस्ट्रेशन कशा स्वरूपात केलं जातं,
त्याचबरोबर जेमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर टाईप ऑफ परचेस काय काय आहे, कोणकोणते टाईप्स आहेत ते तिथं आपण बघू शकणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी आपण इथं चालू करूयात. तर कन्सिडर करतो जेम बद्दल थोडीफार बेसिक इन्फॉर्मेशन सर्वांना असेल, त्यानुसार आपण इथं चालू करूयात. सर्वांना पीपीटी शेअर होती? सर थोडा स्क्रीन मोठा करा जरा, म्हणजे फुल स्क्रीन केली सर. किंवा स्लाइड शो मोड मध्ये केलं तरी चालेल. स्लाइड शो मध्येच केले, स्क्रीन मोठीच केलेली सर. बरं, दिसती पीपीटी सर्वांना? दिसते सर, तुम्ही कंटिन्यू करा. ओके. तर जेम म्हणजे काय, तर केंद्र शासनाने खरेदी धोरणात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हे पोर्टल विकसित केलं आहे, ज्यामध्ये शासकीय मंत्रालय, विभाग, पीएसयू, स्वायत्त संस्था इत्यादींमार्फत वस्तू आणि सेवांची खरेदी करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या राष्ट्रीय प्रापण पोर्टल म्हणून शासनाने गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसची सुरुवात केली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांतर्फे होणारी खरेदी देखील या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस पोर्टलच्या कार्यपद्धतीनुसार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी कधी देण्यात आली आहे, तर ही मंजुरी 24 ऑगस्ट 2017 रोजीचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार आपल्याला जी काही खरेदी करायची आहे ती जेम पोर्टलवरच करणं बंधनकारक केलं आहे. त्यानुसार आपली महाराष्ट्र शासनातली वस्तू आणि सेवा यांची खरेदी पूर्णपणे जेमवरच करणं गरजेचं आहे. याचबरोबर या पोर्टलवरील उत्पादनांचे दर प्रचलित बाजारभावाच्या किरकोळ किमतीपेक्षा 10 ते 20% कमी असू शकतात. आता ज्यांनी जेम पोर्टलवर ऍक्च्युअल काम केलेलं आहे त्यांना बरेचसे प्रश्न असतील की बऱ्याच वेळेस वस्तू महाग भेटत आहेत, वस्तू स्वस्त मिळत आहेत. तर नक्कीच मी तरी म्हणेल की जेम पोर्टलवरच्या ज्या काही वस्तू आहेत ते बाजारभावाच्या किरकोळ किमतीपेक्षा 10 ते 20% कमी असू शकतात. एक छोटंसं एक्झाम्पल देतो. सगळ्यांना अँटीव्हायरस माहिती असेल की कुठला अँटीव्हायरस आपण वापरतोय, कारण की जे काही या पोर्टलवर उत्पादनांचे दर प्रचलित बाजारभावाच्या किरकोळ किमतीपेक्षा 10 ते 20% कसे कमी असू शकतात याचं उदाहरण देतोय. तर 2017 मध्ये आम्ही अँटीव्हायरस परचेस करत होतो. सर्वांना क्विक हिल अँटीव्हायरस सर्वांना माहिती असेल. क्विक हिल मध्ये टोटल सिक्युरिटीचा जो एंड टू एंड सिक्युरिटीचा अँटीव्हायरसचा 3 वर्षासाठीचा जो पॅक आहे तो कमीत कमी 2,500 ते 3,000 रुपयाला मिळतोय. त्यानुसार आमची जी काही खरेदी त्यावेळेस चालू होती तर कोटेशन प्रोसेस नुसार राबवणं चालू होतं. यशदामध्ये 500 क्वांटिटी आम्ही ते परचेस करत होतो. तर कोटेशन प्रोसिजरला आम्हाला जी काही प्राइस आलेली होती ती 1,1900 रुपये पर युजर 500 क्वांटिटी त्यामध्ये प्राइस आली होती. पण ती प्राइस आलेली होती त्याच वेळेस यशदामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रातलं पहिलं जेमचं अकाउंट यशदामध्ये झालं. तर मग जेमचं अकाउंट तयार झालं तर जे काही डायरेक्टर आहेत त्यांनी सांगितलं जेम पोर्टलवर एखादा आपण या अँटीव्हायरसचे प्राइस इथं बघून घेऊया. तसं सांगितल्यानंतर जो कोटेशन मध्ये 1,1900 रुपयाला क्विकहिलचा जो L1 आलेला होता त्यानं खूप सारा प्रयत्न केला की तुम्ही जेमवरती जाऊ नका, जेमवरती वस्तू महाग भेटतायत. पण त्याचं कुठली गोष्ट न ऐकता आम्ही त्याला सांगितलं जर तुला जर L1 यायचं असेल तर जेम पोर्टलवरती तुझी प्राइस तिथं कमी टाकू शकतो. त्यानुसार सेकंड डेला आम्ही जेव्हा जेम पोर्टलवरती बघायला गेलो, स्पेसिफिकेशन टाकले, तर स्पेसिफिकेशन टाकल्यानुसार जो काही L1 आलेला होता तो जो L1 दिसत होता क्विक हिलचा तो 2,250 रुपयाला दिसत होता. पण याचबरोबर या पोर्टलवर भरपूर सारे वेगवेगळे ब्रँड पण तिथं अवेलेबल होते. जे 2,200-2,300 रुपयाला क्विक हिलचे जे काही प्राइस दिसत होती त्याच स्पेसिफिकेशनचे अदर ब्रँड पण त्याच्यावरती अवेलेबल दिसून आले. अदर ब्रँड मध्ये बिट डिफेंडर असेल, K7 असेल, इस्कियान असेल, टर्बो असेल, IBM असेल, असे भरपूर सारे ब्रँड अँटीव्हायरस मध्ये अवेलेबल आहेत. हे लक्षात आले. त्या असलेले ब्रँडची प्राइजेस बघितल्या, त्याच्यातले टॉप 5 ब्रँड आम्ही वेगळे केल्यानंतर त्याच्यामध्ये बिट डिफेंडरची जी प्राइस होती ती 1,800 रुपये होती, इस्कॅनची 1,750 रुपये होती. त्यानंतर इस्कॅन झाल्यानंतर K7 1,600 रुपये होते. असे प्राइस असताना क्विक हिलच 1,1900 रुपयाला का घ्यायचा? त्यामुळे कोटेशन प्रोसिजर कॅन्सल केली आणि आहे तीच प्रोसिजर ऑनलाईन जेम थ्रूच करण्याचं फायनलाइज केलं. मग सेकंड डेला ज्यावेळेस जेमवरच ही प्रोसिजर राबवायला गेलो त्यावेळेस सगळे काही स्पेसिफिकेशन टाकले. स्पेसिफिकेशन टाकल्यानुसार जो काही
क्विकहिलचा जो रेट होता तो सगळ्यात कमी तिथं दिसून आला. डायरेक्ट क्विकहिलवाल्यांनी प्राइस कमी टाकलेली होती, ती प्राइस होती ₹1250. जी प्राइस कोटेशन थ्रू 1950 येत होती, जी जेमवरती अगोदर ₹2300 प्राइस दिसत होती, तीच जेम पोर्टल वरती क्विकहिलनं प्राइस कमी केली आणि ती प्राइस पूर्णपणे ₹1250 तिथं मेन्शन केली. त्यानं जसंही 1250 टाकलं तसं सेकंड ब्रँड जो इस्कॅन होता त्यानं प्राइस कमी केली, त्यांनी ₹1100 टाकली. बी डिफेंडरनं ₹900 टाकलं, K7नं ₹700 टाकली. अशी प्राइस कमी जास्त होत गेली आणि सगळ्यात शेवटी फायनली जो L1 जो आला तो क्विकहिल हाच अँटीव्हायरस ₹480 पर युजर नुसार 500 क्वांटिटी खरेदी केला. जो कोटेशन थ्रू ₹1950 प्राइस दिसत होती, जे ऑनलाईन ₹2200-2300 होतं. मग एवढी जी प्राइस होती ती प्राइस कमी जास्त झाली, कॉम्पिटिशन झालं, स्पर्धात्मक खरेदी झाली आणि क्विकहिल हाच अँटीव्हायरस ₹480 पर युजर नुसार एंड टू एंड सिक्युरिटीचा अँटीव्हायरस आम्ही ₹480 नुसार खरेदी केला. 2017 मध्ये खरेदी झाली, 2020 मध्ये एक्सपायर झाला. 2020 मध्ये आता सध्या आम्ही जे परचेस केलेला आहे तो K7चा ₹320 प्रमाणे परचेस केलेला आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे, एवढी प्राइस का कमी आली, तर याच्यामध्ये स्पर्धात्मक खरेदी प्रक्रिया राबवण्यात आली आणि स्पर्धात्मक खरेदी प्रक्रिया राबवल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी प्राइस मध्ये वस्तू अवेलेबल झालेल्या आहेत. त्यामुळं नक्कीच या पोर्टलवरील उत्पादनांचे दर प्रचलित बाजारभावाच्या किरकोळ किमतीपेक्षा 10-20% नाही तर 40-50% पण कमी असू शकतात. त्याचबरोबर खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ व सुटसुटीत होऊन कमी कालावधीत पूर्ण करणे पण शक्य झालेलं आहे. कारण की याच्यामध्ये ज्यावेळेस पण आपण जसं कोटेशन प्रोसिजरला 10 दिवस दिले जातात, ई टेंडरिंग प्रोसिजरला ऑनलाईन 21 दिवस देतो, परत वेंडर नाही आले तर त्याला एक्सटेंड केलं जातं, त्याच्यामध्ये 2-3 महिने निघून जातात. पण ज्यावेळेस पण जेम पोर्टलवरती तुम्हाला खरेदी प्रक्रिया राबवायची आहे 3 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत, तर ती 5 लाखापर्यंतची खरेदी फक्त विदिन एक 10 ते 20 मिनिटात आपण खरेदी प्रक्रिया राबवू शकतो. याचबरोबर मोठ्यातलं मोठं टेंडर सुद्धा करायचं असेल तर विदिन 10 डेज मध्ये आपण त्याला कंप्लीट करू शकतो. त्यामुळे नक्कीच खरेदी प्रक्रियामध्ये अधिक सुलभ व सुटसुटीत होऊन कमी कालावधीत पूर्ण करणं शक्य झालेलं आहे. शासकीय बाजारपेठ एक शासनाचं अत्यंत धाडसी पाऊल म्हणायला हरकत नाहीये, कारण की सुरुवातीला जेम 2.0 ही आवृत्ती आली होती 2016 मध्ये, त्यानंतर जेम 3.0, जेम 4.0 ही आवृत्ती नंतर आलेली आहे. यानुसार आता सध्या जी काही आवृत्ती चालू आहे ती जेम 4.0 आहे. लवकरच नवीन आवृत्ती पण आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यावरती आपण पर्सनल रित्या सुद्धा खरेदी करणं शक्य होणार आहे. सर एक रिक्वेस्ट होती, थोडं Yes, sir. स्लाइड तुम्ही जर पुढे केलं तर पार्टिसिपंटना थोडस वाचता येईल. स्लाइड जात आहे सर. एक सेकंद. दिसते सर्वांना आता? दिसते सर. ओके. हे नंतर तुम्हाला सर मी एक लिंक देतो, त्या लिंकवरती जेमचे व्हिडिओ, जेमचे क्वेश्चन आन्सर, जेमचे त्यानंतर सगळे GR आणि हे जे काही PPTs आहेत, त्यानंतर जेमचे रेकॉर्ड केलेले लेक्चर्स पण असतील, हे सगळं काही यशदाच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे. मी शेवटला ती लिंक पण तुम्हाला अवेलेबल करून देतो, जेणेकरून नंतर पण तुम्ही ते चेक करू शकणार आहोत. चालेल सर, थँक्यू. ओके. तर हे झालं जेमचे इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस खरेदी प्रक्रिया राबवायची आहे, तर खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी आपल्याला त्याचा रजिस्ट्रेशन करणं पण गरजेचं आहे. मग जेमचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे, ज्यावेळेस पण आपल्या डिपार्टमेंटचं ऑर्गनायझेशनचं रजिस्ट्रेशन जेम पोर्टलवरती करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्या अगोदर जे काही युजर्स आहेत ते युजर फायनलाइज झाल्यानंतर त्या प्रत्येक युजरचा आधार नंबर, त्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि याचबरोबर गव्हर्नमेंटचा एक ईमेल आयडी असणं अपेक्षित आहे. मग हे सगळे रिक्वायरमेंट झाल्यानंतरच आपण जेम पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करू शकतो. मग जेम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला कोणकोणते युजर्स आहेत, तर त्याच्यामध्ये आहे प्रायमरी युजर आणि दुसरे आहेत सेकंडरी युजर. मग प्रायमरी युजरचा रोल काय, सेकंडरी युजरचे रोल काय, ते आपण इथं बघूया. प्रायमरी युजरचा रोल असतो ऑर्गनायझेशनचं रजिस्ट्रेशन जे काय आपलं जेम पोर्टल आहे त्याच्यावरती करून घेणं, याचबरोबर सेकंडरी युजरचे अकाउंट तयार करणं. मग सेकंडरी युजर मध्ये कोण कोण युजर येतात, सेकंडरी युजर मध्ये बायर येतो, कन्साइनिंग येतो आणि पेमेंट ऑथॉरिटी येतो. मग आता जो प्रायमरी युजर आहे, सेकंडरी युजर आहे, तर त्यांचे रोल्स काय आहेत, तर प्रायमरी युजरचा रोल आहे ऑर्गनायझेशनचा अकाउंट जेम पोर्टल वरती करून घेणं, याचबरोबर सेकंडरी युजरचे अकाउंट तयार करून घेणं,
या खरेदी प्रक्रियामध्ये प्रायमरी युजर कुठे इन्व्हॉल्व्ह होत नाही, पण प्रायमरी युजरच्या डॅशबोर्ड वरती सगळ्या सेकंडरी युजरची इन्फॉर्मेशन तिथं तो पाहू शकतो. मग आता सेकंडरी मध्ये पहिला युजर जो आहे तो आपला बायर आहे, दुसरा आहे कन्साइनिंग ऑफिसर आणि तिसरा आहे पेमेंट ऑथॉरिटी. मग एखाद्या ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत ज्यावेळेस प्रायमरी युजर असतील त्या प्रायमरी युजरच्या अंतर्गत आपण नंबर ऑफ बायर बनवू शकतो, नंबर ऑफ कन्साइनिंग बनवू शकतो, पण त्यासाठी एकच पेमेंट ऑथॉरिटी असणं अपेक्षित आहे. मग आता नंबर ऑफ बायर बनवले, नंबर ऑफ कन्साइनिंग बनवले, पण सगळ्यांसाठी पेमेंट ऑथॉरिटी एकच असतील. मग बायरचा रोल काय, कन्साइनिंगचा रोल काय, पेमेंट ऑथॉरिटीचा रोल काय, आपण इथं चेक करूयात. मग बायरचा रोल काय इथं बघूयात. ज्यावेळेस पण आपल्या इथं सेकंडरी युजरचं अकाउंट तयार झालं त्यामध्ये पहिला आहे बायर. बायरचा रोल काय राहतो. आता ज्यावेळेस आपल्या डिपार्टमेंटमध्ये छोटीशी खरेदी आहे, जर समजा तुमच्या डिपार्टमेंटमध्ये 10 पेपर रिम मागवायचे असतील तर 10 पेपर रिम मागवण्यासाठी आपल्याला प्रशासकीय मान्यता घेणं गरजेचं आहे. मग प्रशासकीय मान्यता भेटल्यानंतर आपण पुढे काय करणार, तर बायर काय करेल, ज्यावेळेस त्यांना युजर आयडी पासवर्ड मिळालेला आहे त्या युजर आयडी पासवर्डनं जेम पोर्टल वरती लॉग इन करतील. लॉग इन केल्यानंतर ज्या वस्तू पाहिजे, जसं की आपण बघतोय 5 पेपर रिम आपल्याला खरेदी करायच्या, 5 पेपर रिम खरेदी करण्यासाठी आपण बायर काय करेल, युजर आयडी पासवर्डनं जेम पोर्टल वरती लॉग इन करतील. लॉग इन केल्यानंतर पेपर रिम हा कीवर्ड तिथं सर्च केला जाईल. मग पेपर रिम कीवर्ड सर्च केल्यानंतर त्याचे भरपूर सारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील. तर भरपूर सारे रिझल्ट पाहायला मिळाल्यानंतर बायर काय करेल, स्टेप बाय स्टेप त्याचे स्पेसिफिकेशन निवडले जातील. आता मग स्पेसिफिकेशन काय निवडणार पेपर, की पेपरची साईज किती आहे, पेपरचा ब्राईटनेस किती आहे, एका पेपर रिम मध्ये किती क्वांटिटी असणं गरजेचं आहे. तर तिथे सगळे काही स्पेसिफिकेशन दिलेले असतात. त्या स्पेसिफिकेशन नुसार आपल्याला फक्त टिक मार्क करायचं आहे. मग आता टिक मार्क केलं, टिक मार्क केल्यानुसार आपल्याला काय होईल, तिथं फिल्टर लावलं जाईल. ज्या स्पेसिफिकेशन नुसार आपण त्या वस्तूचे निवडत आहेत त्यानुसार आपल्याला तिथं कमीत कमी प्राइस मध्ये जो वेंडर असेल तो तिथं शो केला जाईल. आता 5 पेपर साठी आपल्याला राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली इथून वेंडर येणं अपेक्षित आहे का, तर नाही. लवकरात लवकर सर्व्हिस पाहिजे असते. त्यामुळे 5 लाखापर्यंतची जी काही खरेदी आहे तर त्यासाठी आपण सेलर रजिस्टर्ड ऍड्रेस जो आहे तो तिथं मेन्शन करू शकतो. मग सेलर रजिस्टर्ड ऍड्रेस जर समजा मी पुणे केला तर पुणे लोकेशन केल्यानंतर पुण्यातलेच वेंडर्स तिथं स्क्रुटनाइज केले जातील. मग त्या 5 पेपर रिम साठी आपल्याला पुण्यातलाच वेंडर मिळून जाईल. मग तो वेंडर तिथं L1 हा सिस्टीम जनरेटेड केला जाईल. मग सिस्टीम जनरेटेड तिथं L1 आल्यानंतर त्याला ऍड टू कार्ड करायचं आहे. ऍड टू कार्ड केल्यानंतर